म्हणतात जसं 1 वर 10 प्रेम, तसं मला सगळंच मला इथं भरपूर हे झालेलं आहे आणि 1 वर 10 प्रेम मिळालेलं आहे. सगळ्यांचं सविताताई, हेमाताई, पद्मजाताई, सकाळचा आरोग्याचा रेडिओ, तुमच्याकडून काय काय बरं शिकायला मिळालं. त्यामुळे सगळ्यांचं छान मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी सकस संतुलित आहार घेतल्यामुळे माझं सर्व जीवनशैलीच बदलून गेली आणि आरोग्यदायी आणि ऊर्जावर असं झालेलं आहे. जी पहिली मी होते थोड्याशा कामामुळे श्रमामुळे थकून जायचे, दमून जायचे, ते आता मी पूर्ण ऊर्जेने भरलेले असते. माझा वेट लॉस फॅट लॉस तरी छान झालाच, पण माझा आत्मविश्वास पण भरपूर वाढलाय ते. त्यामुळं माझं खायचं म्हणजे सगळं दृष्टिकोन बदलल्यामुळे माझं खायला पाण्याची सवय मोडली, झोपेचं वेळापत्रक बदललं, कसं खायचं किती खायचं ते सगळं समजलं आणि सगळं माझं शिस्तबद्ध झाल्यामुळे प्राणायाम योगामुळे पण माझं सगळं मला बराच फरक पडलेला आहे. माझे दोन्ही हात फिरवले असल्यामुळे उजवा हात माझा फार पाठीमागे जात नव्हता, तो आता फार पाठीमागे जायला लागल्यामुळे मला त्याच्यामुळे पण योगा प्राणायाममुळे पण मला जरा भरपूर फरक पडलाय. आणि पित्ताची गोळी 4-5 महिने मी आता पित्ताची गोळी खाल्लेली नाही आहे. थायरॉइडची गोळी पण माझी परत डॉक्टरांच्याकडनं बंद झालेली आहे ताई. आणि 4थ्या मजल्यावर मी असल्यामुळे माझ्या दिवसातनं 2दा खालीवर पायऱ्या कमी जास्त चढ उतार करते मी. दाब लागत होता तो दाब लागायचा बंद झालाय. तर त्यामुळे 64 पायऱ्या तर खालीवर करते, दाब लागायचं पूर्ण गेल्यामुळे मी आता पूर्ण हॅपी आणि हेल्दी आहे. आणि सगळं मला हे स्वतःशी परिवारामुळे खरं शक्य झालं. 1-2 वेळी कविता केली जरा ऐका. दत्तायुषीनं दिला मला नवा आत्मविश्वास, शरीरात ऊर्जा, मनात खास प्रकाश. स्वतःसाठी घेतला एक ठाम निर्णय जमदार, नवा आहार, नवा शिस्तबद्धाचा नवा आधार. वजन कमी झालीच पण स्वप्न पाहते मोठी, औषधाशिवाय विना लाठी विनाकाठी जगण्याची उमेद मोठी. सगळ्यांना एकच सांगते, जग जिंकायला येतं फक्त आरोग्यानं आणि आरोग्यानं. या सतायुषी परिवार आल्यामुळे धन्यवाद. सतायुषी परिवार आणि सुजाता सगळ्यांना धन्यवाद. आतापर्यंत वजन कमी करायसाठी काय प्रयत्न केले होते का? भरपूर प्रयत्न केले. जिरा पाणी पी, ओवा पाणी पी, मध लिंबू पाणी पी, सगळं केलं. काही उपयोग झाला नाही अजिबात. काही अर्धा किलो सुद्धा कमी होत नव्हतं आणि परत येणे माझ्या मागल्या. पण इथं आल्यावर सगळं कसं समजलं, सगळं माझी जीवनशैली ते सगळं बदलल्यामुळे मी उपास श्रावण महिन्यात संध्याकाळी पूर्ण जेवत नव्हते. 1 महिना वजन कमी होते, रात्री पूर्ण जेवण बंद केलं होतं. तरी सुद्धा मला काय फरक पडत नव्हता. शेवटी मला आणि असलं पण यायचं, त्यामुळे जास्तच वजन माझं वाढत गेलं. आईस्क्रीम खूप खात होते मी. उपास केल्यावर आईस्क्रीम खाणार काय? नाही, उपास करून एरवी सुद्धा मला आईस्क्रीम आवडतं म्हणून मी आईस्क्रीम पण भरपूर खात होते. आणि सगळे सांगायचे ना कमी खाल्लं की वजन कमी, कुठलं काय कमी झालं नाही, काय नाही. सगळं करून बघितले पर्यंत. पण 27 मध्ये आल्यावरच मला खाऊन पिऊन हेल्दी वेट लॉस फॅट लॉस छान झाला. आता किती वेट कमी केलं? आता 27 किलो कमी झालं. टोटल 106 होतं. 106 आणि 27 किलो कमी. अजून किती करायचंय? अजून 8 पर्यंत कमी व्हायला पाहिजे असं वाटतंय. बघूया आता किती कमी होते. त्याने वय किती आहे आता? माझं 65. अजून पुढच्या महिन्यात मला आता 66 वय लागते. 65 पूर्ण होते. ओके. इथं सगळे विचारायला लागल्यात की आपणच आईस्क्रीम देतो ना याच्या इव्हेंट मध्ये. आता किती आईस्क्रीम खाता? नाही, आता नाही खात. पर इव्हेंट मध्ये खाईन तेवढं, एरवी नाही खात मी. म्हणजे महिन्यात ना एकदा. आणि ताई आम्ही आज आईस्क्रीम खाणाऱ्यांना आवडते म्हणूनच आईस्क्रीम ठेवलेलं असतंय. आल्यावर खावा, काही होत नाही. आणि त्यामुळे आईस्क्रीम मला की गार वाटायचं म्हणून मला आईस्क्रीम खावं वाटतं. पण त्यांना मला वजन वाटतं हे कुठं माहित होतं. बरोबर आहे. असंच असतंय. एक घालूच तोपर्यंत दुसरं येतंय, दुसऱ्याला घालूच तोपर्यंत तिसरं येतंय आणि मग आपण तिथंच असतो. होय. किती वर्ष वेट लॉस साठी प्रयत्न केला? वेट लॉस साठी बरीच. आता माझं वय किती 5-6 वर्ष तरी मी कंटिन्यू ओवा पाणी, जिरा पाणी सगळं पित होते. दवाखान्यात गेले की डॉक्टर म्हणतात वजन कमी करा. कसं काय त्याला कोण सांगायचंच नव्हतं ना. पण कोण सांगायचं सगळं मी श्रावण महिन्यात नसतं म्हणून संध्याकाळचं जेवण सुद्धा सोडत होते. लई लोक करतात आता श्रावणी, माहितीये काय? लोकांचा नाही, लोकांचा उद्देश खरं बघितलं तर त्याच्या पाठीमाग उपवास आणि ही संकल्पना. आज संध्याकाळी जॉईन करा. आज पद्मजा मॅडम सांगणार आहेत त्याच्याबद्दल माहिती एकदम पॉवरफुल आणि त्याचं महत्व काय आहे. आणि खरं तर श्रावणात त्याचं महत्व किती आहे, कशासाठी उपवास आहेत. आणि आपण आपला मेन उद्देश, मला शनिवारला आवडायचा खिचडी खाण्यासाठी, साबुदाण्याची खिचडी खायला मिळते म्हणून उपवास. कारण पोरी सगळ्या काय एकादशीला आणि याच्यात सगळे डब्यात आणायचे आणि मला सारखं वाटायचं आपण पण डब्यात खिचडी घेऊन जायला पाहिजे. म्हणून माझा उपवास शनिवार. काय उगीच काय देवाचं किंवा काय काय माहिती नाही, खाण्यासाठी फक्त खिचडीसाठी असं पण असतंय. तसं वजन कमी करणं हा मेन एम, त्याच्यासाठी उपवास.
सायंटिफिकली आपल्या बॉडीवर इफेक्ट होतात म्हणून आहे. खूप लोक करताय, खरंच भारी आहे, श्रावणी करताय, काही हरकत नाही. पण उपासमार करून श्रावणी करण्यात काही मजा नसते, कारण त्याच्यामुळे काहीतरी वेगळंच अजून इम्पॅक्ट होतो. मी खूप लोकांचं बघितलंय की 15-15, 16-16 दिवस आमच्या जैन याच्यात पण उपवास असतात, करतात आणि नंतर आजारी पडतात आणि मग सगळा गोंधळ. आणि काय देवासाठी केलं, आत बसलाय भगवंत, त्याच्यासाठी करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ते अगदी समजून घेऊन केला की नाही, भारी रिझल्ट येतात. पोलीस बघा 14-14.5 किलोच असते सिलेंडर, 2 भरलेले खाली ठेवल्यावर. फक्त त्यांना कसं फील होतंय पेक्षा त्यांच्या शरीरातल्या अवयवांना काय फील होत असेल, आतल्या सगळ्या इंद्रियांना कसलं भारी वाटत असेल, वाटणार की नाही. त्यामुळे एकदम पॉवरफुल रिझल्ट. इव्हेंट मध्ये एनर्जी बघत चला, कसली एनर्जी असते. तुम्ही भारीच आहे की अनारसे पण देताय, म्हणजे मला अनारसे म्हणतात सगळेजण. आता नवीन माहिती झालं, इचलकरंजी परिसर बघा, आणि खरंच चांगलं असतं. पुण्य 108 बामणाचं पुण्य मिळतं म्हणतात. भारी आहे, भारी आहे. आता म्हणजे कधी येते म्हटलं, 10व्या वर्षी 3 वर्षांनी येते. 3 वर्षांनी येतो. पण दिवाळीत पण माझे अनारसे खपतात ना, तेलातले तुपातले खात करते मी, त्यामुळे ऑर्डर तसं करून देते. भारी भारी. एवढं काम करत असते तर ते 106 किलोमधलं 27 किलो कमी झाल्यानंतर किती पॉवरफुल एनर्जी असणार आहे सांगा बघूया. एकदम एनर्जेटिक, मुळातच एनर्जेटिक आहेत त्या, म्हणजे खूप भारी वाटतं मला. ओके.